आपले सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भव्य सामाजिक उपक्रम। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरखैरणे येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 31 मध्ये वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी वृक्षारोपण करण्यात आलं आणि झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत शाळा ते अण्णासाहेब पाटील उद्यान रॅली काढण्यात आली। या उपक्रमाचं आयोजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र बाबाजी म्हात्रे आणि वज्राई प्रकल्पग्रस्त महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ संपदा म्हात्रे यांनी केलं। या उपक्रमाला नवी मुंबईचे ज्येष्ठ नेते प्रवीण म्हात्रे यांची उपस्थिती लाभली। तसेच महिला संघटिका, स्थानिक कार्यकर्ते, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भविष्यातही असेच उपक्रम राबवले जाणार असं आयोजकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ब्युरो रिपोर्ट सवाल। उद्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे। त्याचबरोबर 1 ऑगस्टला माजी खासदार राजन विचारे यांचा सुद्धा वाढदिवस आहे। या निमित्त औचित्य साधून आम्ही इथले वृक्षारोपण तसेच शाळेतील मुलांना खाऊ वाटप, त्याचबरोबर मुलांना घेऊन पर्यावरण दिंडी सुद्धा काढलेली आहे। पर्यावरण दिंडी का तर लोकांना इथे आता माहित असेल आपल्याला की जागा राहिली नाही पण झाडं कमी होत चाललेत, त्याचा पर्यावरण राखावा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा ही भूमिका असल्यामुळे इथला माननीय सर्व आपले पदाधिकारी इथले रहिवासी यांना आमचा रहिवाशांना संदेश द्यायचा आहे की झाडे लावा झाडे जगवा। महत्वाचं म्हणजे हा जो प्रोग्राम आहे हा निसर्ग स्वप्न फाउंडेशनच्या माध्यमातून हा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे। मगाशी मी विसरलो सांगायला। त्याचबरोबर आमचे इथले शिवसैनिक, त्याचबरोबर इथले रहिवासी, त्याचबरोबर इथले महिला पदाधिकारी सर्वांनी इथे सभा घेतलेला आपण बघा। भरपूर भूमिकेत इथे लोक आलेले, पाऊस असताना सुद्धा या भूमिकेत तिथे आता दिंडी पायी दिंडी जाणार आहे, परत त्यांना मुलांना सोडायचं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आपापल्या घराजवळ बाहेर एक झाड लावावं आणि तो जगवावा आणि पर्यावरणाचं रक्षण करावं। उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
आम्ही शालेय मुलांना खाऊ वाटप व वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे. हे आमचं सगळं नेतृत्व रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पदाधिकारी सातत्याने काम करत असतो. सर्वप्रथम श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या विभागातील शिवसैनिक सर्व पदाधिकारी महिला वर्ग सर्व एकत्र जमले होते. निसर्ग स्वप्न फाउंडेशनच्या मार्फत आम्ही वृक्षारोपणचा हा कार्यक्रम केला. नगरपालिका शाळेच्या आणि त्यानंतर कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यान इथे सुद्धा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम समारंभ केला आम्ही. शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन इकडे पायी दिंडी घेऊन सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे श्री उद्धव साहेब ठाकरे त्यांचा हा वाढदिवस आणि माननीय श्री माजी खासदार राजन विचारे साहेब यांचा सुद्धा वाढदिवस. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा 27 तारखेला वाढदिवस असून आज आमचे जिल्हा प्रमुख प्रवीणजी म्हात्रे साहेब, रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब, आमच्या महिला बेबीताई लांडगे साहेब ताई, तसेच आमचे शाखा प्रमुख योगेशजी कुटवड साहेब, तसेच आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज लहान मुलांना शाळेतील खाऊ वाटप तसेच वृक्ष आज जो उपक्रम आम्ही उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केला त्याला भरघोस असा प्रतिसाद स्थानिक रहिवासी, सर्व आमचे पदाधिकारी आणि सर्व महिला पदाधिकारी सर्वांनी सहकार्य केलं आणि असाच आमच्या हातून असा उपक्रम उद्या 27 तारखेला आमचे जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर होणार आहे. तरी सर्व आमचे शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.